ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದ ಪಕ್ಕ ಇರುವ ಗೂಡ್ಶೆಡ್ ರಸ್ತೆಯ ಪರಿಸರದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು, ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಆಲಿಸುವವರು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಾರಾ ಇಲ್ವಾ ಅನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವಿಸಿದೆ. ಕಾಮಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಡೆಕ್ಕನ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯು ಹದಗೆಟ್ಟಿದ್ದು, ಇದರಿಂದಾಗಿ ನಾಗರಿಕರು ಬಹಳ ತೊಂದರೆಯನ್ನ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಕಸದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವೇ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಇತರ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿನ ರಸ್ತೆಗಳ ಸ್ಥಿತಿಯು ದುಸ್ತರವಾಗಿದೆ. ಭಾರಿ ಮಳೆಯಾದಾಗ ಇಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬದೆ ಇದರಿಂದ ಹಲವಾರು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೀರು ನುಗ್ತಾ ಇದ್ದು, ಕುಟುಂಬಸ್ಥರು ಸ್ಥಳಾಂತರವಾಗುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಈ ಕುರಿತು ಸ್ಥಳೀಯ ನಾಗರಿಕರೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ನಡೆಸಿದಾಗ ನಾಗರಿಕರು ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಇದೇ ವೇಳೆ ಬಾಳು ಗದವಾಲೆ ಮಾತನಾಡಿ, ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರಸ್ತೆಗಳು ಹದಗೆಟ್ಟಿದ್ದು, ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಸದಸ್ಯರು संपूर्ण निर्लक्ष वहिस्ता इरोದು ಖಂಡನೀಯವಾಗಿದೆ ಎಂದರು. नमस्कार. आता आपण आहोत गुडशेड रोडवरील डेक्कन हॉस्पिटलच्या समोर. या रस्त्याची अत्यंत अशी दयनीय अवस्था झालेली आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते पाणी घरामध्ये सुद्धा शिरल्याच्या तक्रारी येथील नागरिक करतायत. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते अशी देखील येथील तक्रारी आहे. एकंदर या गुडशेड रोड परिसरातील सर्वच गल्ल्यांमध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याची पाणी व्यवस्थित सोडलं जात नाही. त्याशिवाय गटारी व्यवस्थित नाही आहेत. दुर्गंधी सुटलेली आहे. अशा त्याशिवाय पथदीपसुद्धा बऱ्याच वेळा बंद असतात. नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही ते दुरुस्त केले जात नाहीत अशी येथील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. रिक्षा चालक बाळू गंदवाले हे आपल्यासोबत आहेत. या समस्याबद्दल ते आपल्याला माहिती देतील. काय सांगा दादा? हॅलो, मी बाळू गंदवाले बोलतो. राहणार गुडशेड रोड. इथं पाणी साठते. कमीत कमी नाही म्हणलं तर 2 महिने पाणी साठते. नानावाडीतलं येऊन सगळं इथं पाणी साठतं आणि सगळं पाणी घरामध्ये घुसतं. इथं कोणी म्युन्सिपाल्टीला येत नाहीत, कोणी येत नाहीत आणि वरचं बिरुजवरचं सगळं पाणी इकडे साठतात आणि सगळ्या टू व्हीलर कार गाड्या लावतात. कार गाड्यामुळे सगळं पाणी घरात घुसतं आणि सांगायला गेलं तर गटरीमध्ये सगळं कचरा टाकतात. सांगायला गेला सगळं गटरीमध्ये सांगायला गेलं तर म्हणतात मी गटरीत कचरा टाकणार. तुम्ही काय करणार? कचरा टाकतात, दारूची बाटल्या टाकतात, बीरच्या बाटल्या टाकतात, कचरा टाकतात. लाईट चालू करायला कोण येत नाही, बंद करायला कोण येत नाही. आणि टू व्हीलर सगळं जाताना इथं कमीत कमी नाही म्हटलं तर दिवसाला 4 तर टू व्हीलरवर पडतात. शाळेची पोरं घेऊन पडतात, बायका पडतात, माणसंसुद्धा पडतात. इकडं कोणी मी येत नाही, ते येत नाही. विचार करतात आमचं नाही तुमचं नाही म्हणतात. शास्त्रनगरला थोडं जातात आणि गोकुळनगरला जातात आणि या बाजूला जक्की नोडाकडे जातात. या गोष्टीवरला कोण मी येत नाही. ही विनंती करून हे आम्हाला तुम्ही करून देणे, विनंती करून तुम्ही आम्हाला करून देणे. आम्ही बाळू गंधवाले बोलतो, एवढंच बोलतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे खोदकाम करून येथे पाण्याची पाईप जलवाहिनी घालण्यात आलेली आहे. पण त्याचे व्यवस्थित डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अशी येथील नागरिकांची तक्रार आहे आणि त्यामुळे देखील येथील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. याबद्दलही बाळू गंधवाले हे अधिक माहिती देतील. इथं बघा, बायका जाता येताना पडतात, कोणी उचलत नाही. माणसं जाता येताना शाळेचे पडतात, कोणी हात लावत नाही. खड्डे खूप पडतात. गाडी मारायचं म्हणजे मुश्किल आहे. गाडी पुढे जात असल्या मागणं हरण मारतात तर त्यांना पुरसत नाही. मी पुढे जातो म्हणतात. त्या खड्ड्याची व्यवस्था तुम्ही करून देणे. कोण म्युन्सिपाल्टीवाले किंवा कॉर्पोरेटरवाले ते करून देणे ही आमची विनंती आहे. एवढी. तर आपण बघितलं की येथील समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष झालेलं आहे. येथील ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अशी येथील स्थानिक नागरिकांची, रिक्षा चालक आणि वाहनधारकांची सुद्धा मागणी आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज, बेळगाव. ಗೂಡ್ಶೆಡ್ ರಸ್ತೆಯಿಂದ ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆಮದು ಮಾಡಲಾಗುವ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ರೈಲ್ವೆ ಮೂಲಕ ಇತರ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಸಾಗಿಸಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಡೆಪೋ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿರುವುದರಿಂದ ಈ ಮಾರ್ಗವು ಕೇವಲ ನಾಗರಿಕರ ಸಂಚಾರಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ ಉಳಿದಿದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಈ ಪ್ರದೇಶದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇರುವ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ರಮ ವ್ಯವಹಾರಗಳು ಜೋರಾಗಿ ನಡೀತಾ ಇವೆ. ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಗೋಕುಲನಗರ ಮತ್ತು
ಇತರ ಪ್ರದೇಶಗಳು ನಿಜವಾಗಿಯೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿವೆಯೇ ಅಥವಾ ಇದು ಒಂದು ದೂರದ ಹಳ್ಳಿಯೇ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕಿ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.